वडील हे 60 वर्षाचे असतात, पत्नी ही 30 वर्षाची असते आणि मुलगा हा 28 वर्षाचा असतो. मुलगा हा 28 वर्षाचा ह्यासाठी असतो कारण हे त्या म्हाताऱ्या माणसाचं दुसरं लग्न असते आणि ती त्याची सावत्र आई असते. पण ह्या दोघांचं म्हणजे सावत्र आईचं आणि त्या 28 वर्षाच्या मुलाचं दोघांचं छान जमत असते. जेव्हा तिचं लग्न झालं होतं तेव्हा तो मोठाच होता, पण तीही जास्त मोठी नव्हती. त्या दोघांमध्ये 2च वर्षाचं अंतर असल्यामुळे ह्या दोघांचं छान जमत होतं. ह्या दोघांची बॉन्डिंग खूप चांगली होती. पण हे त्या 60 वर्षाच्या बाबांना आवडत नव्हतं. त्या वडिलांना हे आवडत नव्हतं. त्यामुळे ते त्याला रागवायचे, समजावून सांगायचे की बेटा आईपासून जरा लांब राहा, इतक्या जवळजवळ तिच्या तू करू नको. पण तरीही ते त्याला समजत नव्हतं आणि तो आईच्या अगदी जवळजवळ राहायचा आणि तिच्यासोबत छान गप्पा हाकायचा आणि तिच्यासोबत चांगला वेळ त्याचा जायचा. बाबा जेव्हा बाहेरून आत घरी यायचे तेव्हा ह्या दोघांना एकमेकाच्या सोबत बघून त्यांना खूप राग यायचा. त्याने परत आपल्या मुलाला समजवलं, एकदा समजवलं, दोनदा समजवलं, तीनदा समजवलं, पण तो मुलगा ऐकायला तयारच नव्हता. आणि जेवढं जेवढं त्याला नाही म्हणायचे तेवढं तो अजून आईच्या सोबत बोलायचा, बसायचा आणि गप्पा करत राहायचा. हे बाबांना आवडत नव्हतं. जेवढं नाही म्हणायचे तेवढंच तो करायचा. पण एके दिवशी बाबांनी त्याला खूप मारलं. तो मुलगा रडत रडत बाहेर गेला आणि ह्याचं दुःख बाबांना झालं की आपण त्या मुलाला मारलेलं. पण त्यापेक्षा जास्त दुःख त्यांना हे झालं की तो मुलगा इतक्यांदा सांगून सुद्धा ऐकत नाही आहे. ही जरी वयाने लहान असली तरी नात्यामध्ये ही आई आहे आणि आईच्या थोडं लांब असायला पाहिजे असं त्याला वाटत होतं. कुठे ना कुठे तो सुद्धा इन्सिक्युअर असेल म्हणून त्याचे असे विचार असतील आणि तो आपल्या मुलाला आईपासून लांब राहायला सांगत होता. त्यांच्यामध्ये वाईट असे संबंध नव्हते, अनैतिक संबंध त्या दोघांमध्ये नव्हते, पण तरीही त्यांची जवळीकता त्या म्हाताऱ्या 60 वर्षाच्या बाबांना आवडण्यासारखं नव्हतं. काही दिवस तर तो आपल्या आईपासनं लांब राहायला, जास्त बोलायचं नाही. पण एक दिवस असं असते की त्याचे बाबा येतात आणि तो आपल्या आईसोबत बोलत होता. हे बघून बाबांना खूप राग आला आणि बाबांनी त्याला काही न म्हणता सरळ मारायला सुरुवात केलेली. आता मात्र मुलाला सुद्धा खूप राग आला. त्याने सुद्धा आपल्या बाबांना खूप मारलं. इतकं मारलं की त्या बाबांना सुद्धा जिकडे तिकडे जखमा झालेल्या. पण या गोष्टीचा बाबांना राग आलेला आणि ह्यातून इतकं काय वाईट होईल, कोणाचं तरी मरण होईल, कोणीतरी मरेल असं जरी आपल्याला वाटत नसेल तरी असं झालं. आणि हे कोण मरण पावलं असेल ही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ही घटना शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक अपराधी घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद या ठिकाणची आहे. इथे एक शेतकरी आपल्या शेतावर चाललेला होता. तो बघतो की शेताच्या जवळ त्याच्या एक माणूस मरून पडलेला आहे. तो जवळ जातो तर त्याला असं वाटतं की हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि हा मरून पडलेला आहे. तो आजूबाजूच्या लोकांना गोळा करतो, बोलावतो आणि सगळे लोक एकत्र जमतात तिथे आणि त्यातून एक पोलिसांना फोन करतो आणि पोलीस घटनास्थळी येऊन पोहोचतात. पोलिसांनी त्या प्रेताला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेलं आणि सगळ्यांना असं वाटत होतं की ही सिंपल केस आहे आणि इथे ॲक्सिडेंट झालेली केस आहे. पण जेव्हा पोलिसांनी पोस्टमॉर्टम केलेलं तेव्हा तिथे हे आलं की ह्याला आधी गळा दाबून याला मारून टाकण्यात आलेलं आहे आणि नंतर याला ॲक्सिडेंट करण्यात आलेलं आहे. तर ही घटना जेव्हा पोलिसांच्या लक्षात आली तेव्हा सगळ्यांना असं वाटते की असं कोण करू शकते आणि मग ते शोधाशोध करायला सुरुवात करतात. पोलिसांनी आपला तपास करायला सुरुवात केलेला. तिथे काही लोक असतात, त्यांनी ती वॅगनार गाडी पाहिली असते, जिथून पोलिसांना कोणीतरी सांगते की इथून वॅगनार गाडी गेलेली आहे आणि
त्याच गाडीने ॲक्सिडेंट झालेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पोलिसांना ती वॅगनार गाडी कोणाची होती हे बघायचं असते आणि ती गाडी एका लॉयरची होती. तर पोलीस त्या लॉयरपर्यंत जाऊन पोहोचतात आणि म्हणतात की ही गाडी तुमची होती आणि तुम्ही तुमच्या गाडीने ॲक्सिडेंट केलेला आहे. तर हे खरं आहे का? जो लॉयर असतो तो तो गोंधळून जातो आणि त्याची गोंधळलेली अवस्था जेव्हा पोलिसांच्या लक्षात येते तेव्हा ते म्हणतात की साहेब काय आहे ते नीट सांगा. आम्हाला असं वाटते की ह्या प्रेतामागे तुमचं हात आहे, कारण त्याला आधी मारून टाकण्यात आलेलं आहे, त्याचा गळा दाबण्यात आलेला आहे. ॲक्सिडेंटच नाही आहे तर त्याला आधी मारून टाकण्यात आलेलं आहे. पोलिसांनी जेव्हा लॉयरवरती प्रेशर केला तर तो काय ते सांगायला लागला. तो म्हणाला की ह्याचे जे बाबा आहेत 60 वर्षाचे आहेत आणि ते ह्या मुलापासून खूप त्रस्त होते, कारण त्याची जी सावत्र पत्नी होती तिचे आणि ह्या मुलाचे जवळीक संबंध होते. जरी ते अनैतिक नसले तरी बाबांना ते आवडत नव्हते. तो तिच्या मागे पुढे करायचा आणि आई जे म्हणायची तसं तो करायचा. त्यामुळे बाबांना हे आवडत नव्हतं आणि त्यांना असं वाटलं की आपल्या आयुष्यातून हा मुलगा जायला हवा. तो माझ्या ओळखीचा होता आणि त्यांनी मला एके दिवशी ही त्याची घटना सांगितली, कारण त्याला इथून काहीतरी मार्ग हवा होता आणि त्याला कायद्या थ्रू काहीतरी मार्गदर्शन हवं होतं, म्हणून तो माझ्याजवळ आला होता. पण माझ्या डोक्यात काही वेगळंच होतं. तर मी त्याला म्हटलं की तुला जर त्याला मारायचंच आहे तर मारून तर तुला काहीच मिळणार नाही, पण त्याच्या मेल्यानंतर तू लखपती पण होऊ शकतोस, असं मी त्याला आमिष दाखवलं. तर त्याने विचारलं की कसं काय? तर मी म्हटलं की एक प्लॅन आहे, ते जर सक्सेस झालं तर तुला पण पैसे मिळतील आणि मी तुझं काम करून देणार म्हणून मलाही पैसे मिळतील. म्हणजे तुझा मुलगा पण नाही राहणार आणि तुझा जो पैसा आहे तो पण तुला मिळणार आहे आणि तुझी जी गरिबी आहे, दारिद्र्यता जी आहे ती सुद्धा तुझी निघून जाणार आहे. म्हणून तू विचार कर. आणि 2 दिवसानंतर तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला की साहेब काय करायचं आहे ते तुम्ही मला सांगा, मी करेल तसं. मग तो म्हणाला की लॉयर म्हणाला की तुझ्या मुलाचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड जे काही आहे ते तू आण, मी त्याचा इन्शुरन्स काढ आणि तो सगळे इन्शुरन्ससाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते सगळं त्या लॉयरला आणून देतो. तो जवळच्या बँकेत जातो, त्याचं खातं उघडतो आणि त्याचं इन्शुरन्ससुद्धा काढून देतो. काही दिवसांनी, जसं याने ठरवलं होतं, काही दिवसांनी तो पिता म्हणतो की आता काय करायचं आहे? तर तो म्हणतो की एके ठिकाणी लग्न आहे तर तू आपल्या मुलाला पाठव आणि म्हण की मी नाही जाऊ शकत, मला बरं नाही आहे, तर माझ्या बिहाफमध्ये तू ते लग्न अटेंड कर. तर तो त्या मुलाला म्हणतो की त्या लॉयरचे फ्रेंड आहे तर त्याच्या लग्नाला मला जायचं होतं पण मी नाही जाऊ शकत आहोत, तर तू चालला जा. तर आधी तो मुलगा नाही म्हणतो, पण नंतर तो तयार होतो आणि तो सांगतो की तिथे खायला प्यायला सगळं व्यवस्थित आहे. तर लॉयर आपली वॅगनार गाडी देतो आणि आपल्या 2 लोकांना त्याच्यासोबत पाठवतो आणि तो त्या मुलाला घेऊन त्या लग्नासाठी निघतात. पण वाटेतनं जाता जाता त्यांना त्यांच्या डोक्यात तर काही वेगळंच होतं, त्यांना तर त्याला मारायचंच होतं. ते त्याला दारू पाजतात आणि दारू इतकी चांगली असते, तो मुलगा पितो. ही तर दारू आपल्याला फुकटात मिळालेली आहे, तर आपण ह्याला प्यायला पाहिजे आणि म्हणून तो मनसोक्त दारू पितो आणि परत ते लोक पुढे पुढे जातात. आता दुसरा मुलगा दुसरी ब्रँड काढतो आणि ती सुद्धा त्याला ऑफर करतो. तो ती सुद्धा पितो. आधीच तो खूप प्यायलेला असतो, नंतर तो आणखी पितो आणि तो अगदी त्याने आपलं सगळं जे नियंत्रण असते शरीरावरचं ते सगळं गमावून बसलेलं असते. मग त्याला ते लोक गाडीच्या बाहेर काढतात, त्याचा गळा दाबतात दोघंही आणि असं दाखवतात की हे ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि त्याच्यावरून गाडी नेतात आणि त्याला मारून टाकतात. पण त्या शेतकऱ्याला तो दिसतो आणि त्यालाही असं वाटतं की हा ॲक्सिडेंट आहे. पण जेव्हा पोलिसांची PM रिपोर्ट येते तेव्हा त्यांना कळते की नाही, ह्या मागचं रिझन काही वेगळं आहे, त्याला तर मारून टाकण्यात आलेलं आहे. मग ते शोध घेता घेता लॉयरपर्यंत पोहोचतात आणि लॉयर सांगतो की विमा म्हणजे इन्शुरन्ससाठी आम्ही याला मारून टाकलेलं आहे.
इन्शुरन्समध्ये ॲक्सिडेंट आम्ही दाखवलेला आहे आणि ॲक्सिडेंटमध्ये जो 25 लाखाचा जो विमा होता, इन्शुरन्स होतं, तर त्यातले अर्धे पैसे मी त्याच्या बाबांना देणार, अर्धे पैसे मी ठेवणार होतो असं तो सांगतो. पण लॉयर अर्धी गोष्ट सांगतो. ते जे इन्शुरन्स असते ते 2 करोडचं असते आणि त्या 2 करोडमधून केवळ 12.5 लाख तो त्या आपल्या वडिलांना म्हणजे त्या पित्याला देणार होता आणि बाकी सगळे पैसे तो लॉयर स्वतः ठेवणार होता. आणि हे सगळं आता पोलिसांना कळलं होतं. तो लॉयर आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पित्याला सुद्धा कळलं की आपल्याला तितके कमी पैसे तो देणार होता आणि त्याला सुद्धा दुःख झालं की त्याच्या मुलाला मारून टाकण्यात आलेलं आहे. पण त्याला सुद्धा असं वाटत होतं की आपली गरिबी निघून जाईल आणि तो कुठेतरी इन्सिक्युअर होता आपल्या पत्नीला घेऊन. त्याला असं वाटत होतं की आपल्या मुलाचे आपल्या पत्नीसोबत वाईट संबंध नको व्हायला, म्हणून तो आपल्या आयुष्यातून निघून जायला पाहिजे आणि म्हणून ह्या लोकांनी असं कट रचला आणि तो मुलगा मरण पावला. त्याला मारून टाकण्यात आलेला आहे. पण आज तो पिताही कोठडीच्या आतमध्ये आहे आणि तो लॉयरही कोठडीच्या आतमध्ये आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.